महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। खरं तर शिवसेना शहर शाखा, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी सगळ्यांनी मिळून महावितरणच्या विरोधामध्ये हे आंदोलन, मोर्चा, रस्ता रोको हा विचार केला होता। परंतु सर्व अधिकारी, त्यात भोळे साहेब असतील, स्थानिक चकोले साहेब आहेत, सगळ्यांनी येऊन भेट घेतली आणि ज्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा 8 दिवसाच्या आत प्रयत्न करू असं सांगितलं। आणि खरोखर त्यातलाच हा भाग आहे की आज नागरिकांना, सामान्य नागरिकांना जो त्रास होतोय, त्यांना इथून MSCB जा, तिथं कोणी विचारत नाही, तर त्यांनी हा ग्राहक मेळावा तिथे ठेवला आज शिवमंगल कार्यालयात। शेकडो नागरिकांनी त्याचा फायदा घेतला। कोणाचं मीटर बदलायचं आहे, कोणाचं लाईट बिल जास्त येते, कोणाला काही त्रास आहे, तो प्रत्यक्षात इथे अधिकारी बसून त्यांनी तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे। खरं तर शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण करते। वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला लढायला शिकवलं, त्यामुळं आम्ही तो दणका दिला महावितरणला, पाणी पुरवठा खात्याला। आज अंबरनाथमध्ये दोन्ही खात्याचे अधिकारी कामाला लागलेत आणि खूप सुरळीत असं काम चालू आहे। ज्या ज्या गोष्टी अडचणीच्या होत्या त्या सोडवण्याचा तेही प्रयत्न करतायत। आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे। जर महावितरणनी वेळेत सर्व कामं पूर्ण नाही केली तर आम्ही आंदोलन करणार आहोत, त्यात काही शंका नाही। त्यामुळं आमचे सर्व शहर शाखेतले पदाधिकारी याचा पाठपुरावा करत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि विद्युत मंडळ यांनी एक ग्राहक मेळावा ठेवला। त्या ग्राहक मेळाव्यामध्ये त्यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी इथे आले, त्यांना आम्ही हॉल उपलब्ध करून दिला। नागरिकांना घरी बसल्या म्हणजे इथे येऊन त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सांगून त्वरित कशा सोडवता येतील ऑन द स्पॉट ते त्यांनी केलंय। आणि हा मला वाटतं अंबरनाथमध्ये असा पहिला उपक्रम आहे महावितरणचा की त्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या आखेला ओढ दिली आणि आम्ही सर्वजण त्यात सहभागी झालो। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।